निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार यांना धक्का मानला जातो आहे। अशातच आता सर्वसामान्य बीडकरांना नेमकं काय वाटतं आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। कारण की बीड जिल्हा हा शरद पवार यांच्या गटाचा हा बालेकिल्ला म्हणून मानला जातो। कारण की याच बीड जिल्ह्यामध्ये 4 आमदार जे आहेत ते शरद पवार यांचे निवडून आले होते, परंतु आता त्यांना धक्का लागल्यानंतर अजित पवारांनी जी काही साथ सोडली होती त्यावेळेस 3 आमदार सध्या अजित पवारांसोबत आहे आणि केवळ 1 आमदार जे आहेत ते शरद पवार गटाकडे आहेत। त्यामुळे एकंदरीतच सध्या बीड जिल्ह्यामध्ये कालच्या निर्णयानंतर काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वसामान्य आहेत, काय सांगाल कालच्या या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहताय? कालचा निर्णय झाला हा तुगलुकी निर्णय म्हणायला हरकत नाही। याला एकेकाळी देशातलं सरकार भारतीय जनता पार्टीचं एकमात्राने सरकार अटलजी यांचं पडलं होतं, तरी पण त्याच्यामध्ये काही झालं नव्हतं। आज तुम्हाला 100 जरी आमदार कमी असले तरी तुम्ही ते विकत घेऊन सरकार स्थापन करतात, म्हणजे हा लोकशाहीला घातक आहे। हे लोकशाहीला घातक आहे। आज मोदी सरकार आणि अमित शहा हे भारतातले सर्व प्रादेशिक पक्ष संपवण्याच्या मार्गावर आहेत। हे लोकशाहीला चांगलं नाही। जगातील सगळ्यात मोठा लोकशाही देश म्हणून भारताकडे बघितलं जातं। हे जर असं चालू झालं तर येणारी निवडणूक झाली तर 2029ची निवडणूक भारतीय जनता पार्टी देशामध्ये होऊ देणार नाही। याच्यामुळे हे लोकशाहीला घातक आहे, असं व्हायला नाही पाहिजे। कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही? हे भाजपची कूटनीतीचा भाग आहे। हे घटनेची पायमल्ली करायला लागलेत। हे खालच्या जनतेला आणि सर्वसामान्य लोकांना आवडलेलं नाही आहे। शिंदेंना फोडलं तेव्हा ते बाळासाहेब ठाकरेचे विचार पुढे घेऊन जाणार आहे असं भाजपवाले म्हणत होते, शिंदे गटाचे म्हणत होते। पण आता अजितदादाला फोडल्यानंतर ते कोणाचे विचार पुढे घेऊन जाणार आहेत? शरद पवार साहेबांचे विचार पुढे नेणार आहेत का? हे जनतेला कोणताही निर्णय आवडलेला नाही। आता जरी निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला असला तर त्याच आधार घेऊन विधानसभेचे अध्यक्षसुद्धा हे त्यांचं चिन्ह आणि घड्याळ त्यांच्याच बाजूने निर्णय देणार आहे। हे जे काय निर्णय रे अगोदर जनतेत चर्चा होती या निर्णयाविषयी आणि जनतेला आवडलेलं नाही ह्या गोष्टी। बीड जिल्ह्यामध्ये विशेष लक्ष जे आहे ते शरद पवारांचं असतं पाहायला मिळालं होतं आतापर्यंत। कसं आहे? माझे मत असं आहे, शरद पवारांनी जी पक्ष काढला आणि ते आता हयात आहेत, बरोबर, आणि हयात असताना त्यांचा पक्ष हिसकावून घेणं म्हणजे बीजेपीच्या सह्याने त्यांच्यावर दरोडा घालण्यासारखं वाटतं मला। जे शिवसेनेबरोबर झालं, उद्धव ठाकरेंबरोबर झालं, तोच निकाल हा धक्कादायक असा राष्ट्रवादीसोबत आल्याचं देखील पाहायला मिळतं आहे। हे बघा, याचं उत्तर आपल्याकडंच आहे आणि तुम्ही न्याय आणि निकाल यामध्ये फरक आहे। जे सरकार या राज्यामध्ये आणि देशामध्ये असताना बिल्किस बानूवर बलात्कार झाला आणि त्या बलात्कार झाला, खून झाला त्यांच्या पतीचा, त्या आरोपींना हे सरकार बाहेर काढते निर्दोष आणि त्यांचा सत्कार करते। या सरकारकडून न्यायाची अपेक्षा करणं हे चूक आहे। उद्धव ठाकरेंसोबत जे झालं तेच राष्ट्रवादीसोबत घडते। राष्ट्रवादीचे जे आमची त्या ठिकाणी पळून गेलेले अजितदादा पवार आहेत, त्यांनी आता मोहन भागवत, हेगडेवार आणि गोळवलकरचे विचार स्वीकारलेले आहेत। ती राष्ट्रवादी किंवा राष्ट्रवादीचं घड्याळ दिलं म्हणून महाराष्ट्रातील जनता त्यांना स्वीकारणं असं नाही। येणाऱ्या निवडणुकीमध्ये या अगोदर तुम्ही बघा, इंदिरा गांधींना पराभूत व्हावं लागलं, बीड जिल्ह्याचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना पराभूत व्हावं लागले, दिल्लीमध्ये शीला दीक्षित यांना पराभूत व्हावं लागले। त्यामुळं अजितदादा पवार यांनी आता सांगितलं जातं की आम्ही त्या ठिकाणी लोकसभेची जागा जिंकू। बीड जिल्ह्यात आगामी काळात काय चित्र पाहायला मिळेल असं? बीड जिल्ह्यात आगामी काळामध्ये राष्ट्रवादीचे 6 जागेवर आमदार निवडून येतील आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संदीप भैया क्षीरसागर शपथ घेतील। बरं, एकंदरीतच कसं म्हणजे तुम्ही शरद पवारांना निकाल त्यांचे पाहिलं असेल काही गोष्टी? निकाल पाहिला तर शरद पवारला आता असे बीडकर असं करतील की तो त्यांचं सीट निवडून देतील आणि बीजेपीचं सीट पाडतील आणि शरद पवारला सहानुभूती म्हणून त्यांना निवडून देतील। हे काँग्रेस राष्ट्रवादी कालच्या निर्णयाकडे तुम्ही सहानुभूती म्हणून पाहताय? कालचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार साहेबांना आणि पवार साहेबांच्या बहुजन विचारधारेला मानणार आहे आणि या कालच्या निकालामुळं पवार साहेबाचे जे कार्यकर्ते आहेत हे आणखी उत्स्फूर्तपणे पवार साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहतील। ज्याप्रमाणे साताऱ्यामध्ये निकाल लागला होता की मान गादीला आणि मत मात्र शरद पवार साहेबाला, तसंच या महाराष्ट्रामध्ये घड्याळ असेल किंवा नसेल, राष्ट्रवादी चिन्ह असेल का नसेल, पवार साहेबांच्या विचाराला मानणार हा मराठवाडा आणि महाराष्ट्र आहे। आणि या महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे आमदार निवडून येऊन राष्ट्रवादी, काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही। एकंदरीत सर्वसामान्य म्हणून कसं पाहताय? कारण की पक्ष फुटल्यानंतर काय वातावरण होते हे तुम्ही बघितलं असेल। निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला हा निर्णय योग्यच असतो। असे पक्ष फोडाफोडी किंवा हे आताच नाही, पवार साहेबांनी मोठमोठे घराणे फोडले त्याच्या आधी, असं काही आताच यांनी भाजपने फोडलं असं नाही। प्रत्येक पक्ष, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, प्रत्येकाने कोणाचे तरी घराने फोडून आपले आपले कार्यकर्ते आमदार जागा मोठे केले। तर त्यामुळे हे जे झाले काय चुकीचं नाही, हे पहिल्यापासून परंपरा चालत आलेली, त्यामुळे होतच राहणार। निवडणूक आयोगाचे निर्णय घेणं योग्यच निर्णय असेल। पण काय चित्र पाहायला मिळू शकतं एकंदरीत? शिवसेना फुटली, शिवसेनेनंतर राष्ट्रवादी आता फुटल्याचे पाहायला मिळते। तिन्ही पक्ष मिळून एक ताकद मोठी होईल ना, ताकद मोठी झाल्यामुळं देशामध्ये सत्ता येईल, महाराष्ट्र सत्ताने 100% कुठलीच अडचण येणार नाही याच्यामध्ये। ज्या शरद पवारांनी पक्ष स्थापन केला त्याच पक्षातनं त्यांना बाहेर पडावं लागतं।
आमचे मित्र आणि सहकारी कृष्णाजी म्हणले त्या म्हणेप्रमाणे किंवा त्यांच्या विचाराप्रमाणे गुड एव्हरीथिंग इज पॉसिबल, गुड पॉलिटिक्स अँड डर्टी पॉलिटिक्स. ठीक आहे. सो ब्रिटानिया 50-50. निश्चितच एकंदरीत ह्या बीडकरांच्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया होत्या. शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून आजही बीड जिल्ह्याला ओळखलं जातं आणि त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं हे बीड जिल्ह्यामधलं चित्र आणि राजकारणाचं समीकरण कसं असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. सहकारी प्रमोद जोशी यांच्यासह मी विकास माने, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.